टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत मंत्री महोदय गणेश नाईक सर, तुमचा आज जनता दरबार असणार आहे, मोठ्या प्रमाणात लोक समस्या घेऊन येणार, काय सांगाल? हे बघा, बाब असे की जनतेच्या समस्या सांगण्याकरता जनता मंत्रालयात यावी अशी आमची इच्छा नाही आहे। जनतेला त्यांच्या समस्या सांगण्याकरता जनतेच्या ज्या ठिकाणी सोयीची जागा असेल त्या ठिकाणी जावं। पूर्वी मी ह्या जिल्ह्याचा 15 वर्ष पालकमंत्री होतो, त्यावेळेला दर आठवड्याला ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईत दरबार भरायचा, भाईंदरला 15 आणि नंतर मग फिरता फिरता सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी महिन्यानी दीड महिन्यानी जनता दरबार व्हायचा। आता नवी मुंबईत जनता दरबार झाला, पालघरला झाला, आता हा ठाण्यामध्ये आहे। सर, जनता दरबारच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यात, मात्र ठाण्यामध्ये तुमचा दरबार होतोय, मोठी चर्चा आहे, मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आलेत। या जनता दरबारच्या माध्यमातून कुरघोडी सुरू आहे असा आरोप विरोधक तुमचे आहेत, शिंदे गट यांनी सुद्धा केलेले आहेत। नाही, कुरघोडीचा प्रश्न जनतेला माहिती व्हावं म्हणून ते बॅनर्स वगैरे लावलेले आहेत। त्या ठिकाणी राजकारणाचा काय संबंध नाही, हा समाजकारणाचा भाग आहे आणि इथं समाजकारणच होईल। सरनाईक साहेब म्हणले की मी सुद्धा पालघरमध्ये जाऊन जनता दरबार घेणार आहे। चांगली गोष्ट आहे ना, सगळीकडे गेले पाहिजे। तिन्ही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे मंत्री, माननीय एकनाथजी शिंदेचे मंत्री, अजितदादांचे मंत्री महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन तालुक्यात जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या ऐकल्या तर जनतेचीच सोय होणार आहे आणि त्या गोष्टीची गरज आहे असं मला वाटतं। सर, एक छोटाच प्रश्न विचारतो शेवटचा, की सांगता की 1995चे जे तुमचे शिंदे साहेबांसोबत जे संबंध होते त्याचे जे खपल्या जे जखमा आहेत त्या पुन्हा ताज्या केल्या जातात असं चर्चा? नाही, जखमा ठेवणारा आणि मनात ठेवणारा माणूस मी नाही आहे। मी सगळं विसरणारा माणूस आहे आणि पुढे भविष्यकालाकडे बघणारा माणूस आहे। सर, आज जनतेच्या प्रश्नाचा थेट निवाडा होणार आहे? नाही, बाब अशी आहे की ज्या अर्जन्सी असतील त्या तिथेच निपटल्या जातील। एरवी ते सगळे आलेले निवेदनं त्या खात्यांकडे दिली जातील आणि 15-20 दिवसामध्ये त्याची उत्तरं यावीत आणि पुढच्या 15 दिवसानंतर जर म्हणजे 1 महिन्यानंतर परत जनता दरबार होईल त्यावेळेला त्याची उत्तरं मिळतील। सर, आता ठाण्यातलं झाल्यानंतर तुमचा जनता दरबार कुठे असणार जेणेकरून लोकांना माहितीसुद्धा पडेल? आणि नाही, पालघरला आता म्हणजे नवी मुंबईत आता 28 तारखेला आहे नवी मुंबईमध्ये, पालघरला तर म्हणजे साधारण म्हणजे 15 एक जनता दरबार होणार आहे आणि भविष्यकालामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मी जाणार आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। ठाणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता पालघरमध्ये सुद्धा घेणार आहे असं माहिती गणेश नाईक साहेबांनी दिली। कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।